आपल्याला जर आपले केस सिल्की शायनी आणि केसातला डॅन्ड्रॉफ पूर्णतः घालवायचा असेल तर नक्कीच मी आज हे असं पूर्ण मेथीपासून बनवलेलं तेल बनवलेलं आहे आणि ते तेल कसं लावायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपण मेथीचे दाणे भिजत ठेवून त्याचा पाण्याचा कसा वापर करायचा आणि त्याचं तेल कसं बनवायचं तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल्स दिलेली आहे आणि शुअरली याचा नक्कीच आपल्या केसांसाठी, डॅन्ड्रॉफसाठी, केस वाढण्यासाठी, केस शायनी होण्यासाठी याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो। पण अशाच पद्धतीने तुम्ही जर तेल बनवलं घरच्या घरी तर नक्कीच याचा फायदा जबरदस्त होईल। तर मी हे मेथी दाणे असे ह्या चमच्याने 4 चमचे असे भिजत ठेवले होते। रात्रभर ओव्हरनाईट याला सोक करून घेतलेले आहे। तर ह्या अशा पोहे खायच्या चमच्याने हे 4 चमचे मेथीचे दाणे बघू शकता तुम्ही किती सारे खूप सारे भिजलेले आहे, एकदम टम्म झालेले आहे। आणि मेथी ही शरीरासाठी किती आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती आहे। शरीरामध्ये त्याचा किती उपयोग होतो। पण थंडीच्या दिवसामध्ये मेथीमध्ये खूप सारे प्रोटीन असतात, विटॅमिन्स असतात, त्यामुळे शरीरासाठी मेथी दाणे खूप जबरदस्त आहे आणि तेच केसांसाठी पण खूप जबरदस्त आहे। तर आपण आता हे मेथी दाण्याचं जो पाणी आहे, जे सिरप तयार झालेलं आहे ते आपल्याला वेगळं काढायचं आहे। पूर्ण मेथी दाणे ड्राय करून घ्यायचे आहे आणि हा सिरपचा पण काय उपयोग करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे। हे सिरप हे केसांसाठी एक आपल्याला वरदान आहे ठरलेलं। तर हे सिरप असं फेकून न देता हे सिरप आपण केसांसाठी लावायला उपयोगी पडतं। त्यामुळे हे सिरप पण ॲज इट इज ठेवायचं आहे आणि आपल्याला हे मेथी दाण्याचं कसं तेल बनवायचं आहे तुम्हाला मी दाखवणार आहे। पण मेथी दाणे पूर्णतः ड्राय करून घ्यायचे आहे, एकदम पाणी त्यातलं एकही थेंब पाणी न ठेवता जर आपण हे तेल बनवलं तर तेलामध्ये फंगल न येण्याची दाट शक्यता असते। आणि हे जे सिरप आहे, जे पाणी तयार झालेलं आहे ओव्हरनाईट सोक करून, तर याच्यामध्ये सगळं प्रोटीन उतरलेलं आहे मेथी दाण्याचं। तर हे जर पाणी आपण 8 दिवसातून 1 दिवस आपल्या केसांसाठी लावलं तर याचा नक्कीच आपल्या केसांना जबरदस्त फायदा होतो। आणि आता हे बघा मी मोठ्या चाळणीला पण हे पूर्णतः चाळून घेतलेलं आहे आणि आपल्याला मिक्सरला आता हे बिलकुल बारीक पेस्ट वगैरे बनवायची नाही। एक थेंबही पाणी न घालता आपल्याला याची अशी थोडी जाडसर असा भरडा आपल्याला भरडून घ्यायचा आहे। बिलकुल बारीक वगैरे याला बनवायचं नाही। हे बघा अशा पद्धतीने याला जाडसर ऑन ऑफ करून मिक्सर आपल्याला हे असं भरडून घ्यायचं आहे। तर आता मी गॅसवर आहे ना लोखंडाची कढाई ठेवलेली आहे। लोखंडाच्या कढाईचा उपयोग तो तुम्हाला माहिती आहे की आपल्या केसांसाठी लोहाचा खूप जास्त फायदा होतो। आणि मी साधंच पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे, बिलकुल याच्यात कोणतंही ऑइल घ्यायचं नाही आहे, कारण मेथी केसांसाठी इतकी जबरदस्त आणि पॉवरफुल इन्ग्रेडियंट आहे की केसांना नक्कीच याचा फायदा होतो शुअरली। तर हे बघा मी तेल घेतलेलं आहे 4 चमचे मेथीसाठी साधारण 150 ml मी पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे। आणि हे सगळं आपण पाणी न घालता जो भरडा भरडून घेतला होता, गॅस एकदम लो ठेवायचा, बिलकुल हाय गॅसवर हे ठेवायचं नाही। यामुळं काय होतं की त्यातलं सगळं कंटेंट मरून जातं। त्यामुळं गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसमुळं ॲज इट इज ते जसंला तसं राहतं, तेल पण आपलं तयार होतं। त्यामुळं गॅस एकदम स्लो ठेवायचा। आपल्याला हे कितपत तेल बनवायचं तर हे मेथी दाणे पूर्णतः रेडिश कलर आला पाहिजे, ब्राउनिश कलर आला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे तेल बनवायचं। यामुळं काय होतं की हे तेलाला बिलकुल महिनाभर किंवा 2 महिने जरी तुम्ही बनवून ठेवलं तर बिलकुल याला फंगल येत नाही ह्या तेलाने। तर हे तेल असंच बनवून ठेवायचं तुम्ही। याच्यात बिलकुल आपण कोणतेही इन्ग्रेडियंट ॲड केलेले नाही, 2च इन्ग्रेडियंट आहे, एक म्हणजे मेथी दाणा आणि दुसरे म्हणजे याच्यात पॅराशूट ऑइल। तर हे बघू शकता आपल्या याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि हे बघा असा कलर थोडा ब्राउनिश झाला की आपल्याला थोडं अजून गॅस स्लो ठेवून आपल्याला चमच्याच्या साह्याने असं याला हलवत राहायचं। आणि असं तेल तयार करून तुम्ही केसांना लावलं तर तुम्हाला बाहेरचं आदिवासी तेल किंवा केमिकलयुक्त तेल आणायची बिलकुल गरज भासणार नाही। असं तेल तुम्ही घरच्या घरी आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तयार करून ठेवायचं।
नक्कीच तुम्हाला 6 महिन्यानंतर याचा रिझल्ट दिसणार आहे. आपल्याला वाटतं एकदाच लावलं की याचा रिझल्ट दिसायला हवा, पण आयुर्वेदिक कोणतंही औषध हे याला वेळ लागतो रिझल्ट येण्यासाठी. बघू शकता आपले मेथी दाणे आता ब्राउनिश कलर आलेला आहे आणि ह्या स्टेजला गॅस पूर्णतः बंद केलेला आहे. तर आता गॅस बंद केलेला आहे, पूर्णतः थंड होऊ द्यायचं तेल आणि नंतरच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. बघा तुम्ही किती छान असं तेल आपलं तयार झालेलं आहे. मेथी दाणे बिलकुल ब्राऊन झालेले आहे, त्यात कोणतेही इन्ग्रेडियंट आपण वापरलेले नाही. आता आपण हे तेल गाळून घेऊ आणि हे तेल तुम्ही 8 दिवसातून 2 दिवस तरी आपल्या केसांना लावायला पाहिजे. रात्री लावलं ॲटलिस्ट 1 दिवस तरी केसांमध्ये मुळांमध्ये लावून चांगलं ठेवायला पाहिजे. यामुळं काय होतं की आपल्या केसांना ऑइल मिळतं, ड्रायनेस कमी होतो, डॅन्ड्रॉफ होत नाही. डॅन्ड्रॉफ हा कशामुळे होतो की आपल्या केसांचा जो पापुत्रा आहे आपल्या स्किनचा, त्याच्यामध्ये ड्रायनेस आला की वरची स्किन अशी निघून जाते, त्यामुळं केसांमध्ये डॅन्ड्रॉफचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळं 8 दिवसातून 2 दिवस आपण ऑइल केसांना हा लावलंच पाहिजे. यामुळं केसांचा पोत चांगला राहतो, केसांची शाईन चांगली राहते, केस असे एकदम रोक्ष वाटत नाही, जाड वाटत नाही. त्यामुळं केसांना तेल हे ऑइल 8 दिवसातून 2 दिवस तरी वापरायला पाहिजे. आणि हे तेलांचा नक्कीच आपल्या केसांसाठी, जर केस गळत असेल किंवा केस शाईन गेली असेल केसांची, तर ह्या मेथी दाण्यामुळं आपल्या केसांना खूप सारी शाईन येते, केस गळणं थांबतं. विशेष म्हणजे आपण जे मेथी दाण्याचं सिरप घेतलेलं आहे त्या सिरपमुळं काय होतं की याचा डॅन्ड्रॉफ पूर्णतः जातो आपल्या केसांचा. तो सिरप तुम्ही जर लावून जरी 2-3 दिवस ठेवला तरी केसांना काहीही फरक पडत नाही. आणि तेल पण 8 दिवसातून 2 दिवस केसांना असंच लावून ठेवायचं आहे. हे बघा, असं तेल 8 दिवसातून 2 वेळा तेल लावायचं. आणि हा जो सिरप बनवलेला आहे आपण, हा सिरप जर तुम्ही एकदा लावला आणि 2-3 दिवस ठेवला तर यामुळं केस बिलकुल असं चिकट वगैरे होत नाही. हे एकदम पातळ सिरप आहे आणि आपल्या केसांना खूप सारं पौष्टिक बनवतं, ते केसांना पौष्टिक मिळतं ह्या सिरपमुळं. तर हे सिरप तुम्ही केसांना लावायलाच हवं. जर तुम्ही तेल नाही बनवलं तरी तुम्ही मेथी दाणे भिजू ठेवायचे रात्रभर आणि केसांच्या मुळाशी सिरप हे हलक्या हाताने लावायचं, तेल पण हलक्या हाताने लावायचं, बिलकुल रगडून लावायचं